नमस्कार. मी गणेश घोडके आपलं या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला जाईल. तत्पूर्वी आर्थिक पाहणी अहवाल जो सादर केला आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे की महाराष्ट्राचा विकास दर हा 7.3 राहील आणि भारताचा तो 6.5 आहे. तर मागच्याच आठवड्यामध्ये बँक ऑफ अमेरिका आणि जेफ्रीज हे जे FII ब्रोकरेज हाऊस आहेत, तर यांचा असा रिपोर्ट आला आहे की भारताचं शेअर मार्केटमध्ये आता पैसे इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाही आहे. आणि आत्ता पण या आठवड्यामध्ये मॉर्गन स्टॅनले आणि गोल्डमन सॅक यांनी पण भारतामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे असं दर्शवलेलं आहे. तर ती काय अनुकूल परिस्थिती आहे? सगळ्यात महत्त्वाचं भारताचं मार्केटचं जे व्हॅल्युएशन आहे सेन्सेक्सचं, तर ते 2020च्या लेवलला आलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लार्ज कॅपचं व्हॅल्युएशन हे फार फेअर व्हॅल्युएशनला ते आलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या गोष्टींना देखील भारतीय शेअर मार्केटने दुर्लक्षित केलेलं आहे. जसं की क्रूड ऑइलच्या प्राइसेस ह्या अतिशय खालच्या पातळीवरती आलेल्या आहेत. तर या अशा गोष्टींकडे चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं गेलेलं आहे. बजेटमध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीने लिक्विडिटी मेंटेन केली जाईल अशा पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत टॅक्स कटच्या माध्यमातून. RBIने सुद्धा रेट कट केल्यामुळं कन्झ्युमरच्या हातामध्ये पैसा जाईल आणि लिक्विडिटी मेंटेन राहील अशा पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. आणि GDPचे आकडे देखील डिसेंबरचे ॲज कम्पेअर टू सप्टेंबर चांगले आलेले आहेत. आणि इथून पुढं देखील RBI रेट कट करील अशी एक अपेक्षा आहे. त्यामुळे मार्केटमध्ये लिक्विडिटी फ्लो नक्कीच वाढणार आहे. आणि FII ब्रोकरेज हाऊस यांनी जे काही भारतावरती एक पॉझिटिव्ह आणि विश्वासदर्शक अशा काही गोष्टी मांडलेल्या आहेत, त्यामुळे भारतीय मार्केट नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये एक जानेवारी एक जुलै नंतर मार्केटमध्ये एक चांगला फ्लो येईल. जसं FII ब्रोकरेज हाऊसने चांगला रिपोर्ट दिलेला आहे, परंतु FII फंड हाऊसेस जेव्हा मार्केटमध्ये एंट्री करतील, जेव्हा ते अमेरिकेतून परत येतील आणि एमर्जिंग मार्केटमध्ये ते भारताला प्रेफरन्स देतील, तेव्हा आपल्या मार्केटमध्ये एक वाढ व्हायला, एक पॉझिटिव्हिटी दिसायला आपल्याला सुरुवात होईल. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सप्टेंबरपासून मार्केट पडत आलं. FIIनी मोठ्या प्रमाणामध्ये, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा काढून घेतला आपल्या मार्केटमधला. आणि भारताच्या GDPमध्ये सुद्धा जी काही घसरण दिसत होती, त्याचा सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्या मार्केटमध्ये ही घसरण दिसली. परंतु आता चित्र बदलेल आणि आपल्या मार्केटमध्ये सुद्धा पैसा येईल. तेव्हा आता आपण काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता लार्ज कॅप जे शेअर्स आहेत त्यांचं व्हॅल्युएशन्स फेअर आहे, मात्र मिड आणि स्मॉल कॅपचं व्हॅल्युएशन अजूनही फेअर लेवलला नाही. त्यामुळे लार्ज कॅप स्टॉक्सकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यातही विशेष करून निफ्टीमधले जे लार्ज कॅप स्टॉक्स आहेत त्यामध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे. मिड आणि स्मॉल कॅपमध्ये देखील काही जे फंडामेंटली चांगले स्टॉक्स आहेत आणि जे जास्त करेक्ट झालेले आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायला काही हरकत नाही आहे आपल्याला. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण 3 सेक्टर लक्षात घेतले पाहिजेत: बँकिंग आणि फायनान्स, दुसरी गोष्ट कन्झम्पशन सेक्टर, आणि तिसरी गोष्ट IT सेक्टर. या 3 सेक्टरमधले चांगले शेअर्स शक्यतो जे कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर असतील त्यांनी लार्ज कॅप, आणि जे ॲग्रेसिव्ह आणि रिस्की ज्यांना ॲलोकेशन करायचे त्यांनी मिड आणि स्मॉल कॅपकडे सुद्धा पाहण्यासाठी काहीही हरकत नाही आहे. तर आपल्याला साधारणतः इयर एंडपर्यंत मार्केट परत रिकवर होईल अशी आपण आशा बाळगूया. आणि सध्या जो डाऊन ट्रेंड चाललेला आहे, साधारणतः सप्टेंबरपासून जो डाऊन ट्रेंड होत आला आणि आता सध्या 22,000पर्यंत तो आला, जो 26,266 पासून खाली यायला सुरू झाला, 22,000पर्यंत आला.
आता सध्या 22,500च्या आसपास तो कन्सॉलिडेट होण्याचा प्रयत्न करतो आहे आणि टेक्निकल ॲनालिसिसनुसार सुद्धा मार्केटमध्ये बॉटम अपचे सिग्नल आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जर ते सिग्नल कन्फर्म झाले तर मार्केट नक्कीच इथून पॉझिटिव्ह दिशेने सरकत राहील आणि RBIने जे मॉनिटरी आणि जे फिस्कल प्रयत्न केलेले आहेत तर त्याचं नक्कीच आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला प्रतिबिंब दिसेल आणि गव्हर्मेंटने सुद्धा डिसेंबर आणि जानेवारीमध्ये एक्सपेंडिचर म्हणजे जो खर्च आहे तो वाढवलेला आहे, जो मागच्या मार्चमध्ये अतिशय कमी होता. कॉर्पोरेट अर्निंगसुद्धा आपल्याला डिसेंबरमध्ये चांगल्या प्रकारे दिसत आहेत की जे सप्टेंबरमध्ये कमी होत्या आणि जे तिमाही निकाल असतात कंपन्यांचे तर ते देखील पुढच्या तिमाहीमध्ये आपल्याला नक्कीच चांगले दिसतील आणि तिमाही निकाल जसे चांगले यायला सुरू होतील कंपन्यांचे, मार्केटमध्ये लिक्विडिटी फ्लो वाढेल, FII फंड परत अमेरिकेतून येतील आणि भारतीय शेअर मार्केट नक्कीच परत एका नवी भरारी घेण्यासाठी नक्कीच तयार होईल. तेव्हा स्टे इन्व्हेस्टेड, कारण स्टे इन्व्हेस्टेड इज द ओनली मंत्रा टू गेट सक्सेस इन स्टॉक मार्केट. तेव्हा आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहायचं आहे, परंतु चांगल्या कंपन्यामध्ये राहायचं आहे, पेनी स्टॉक्समध्ये नाही, बिलकुल नाही. चांगल्या कंपन्यामध्ये चांगले फंडामेंटल असलेले ग्रोथ जिथे होण्याची शक्यता आहे, ज्यांचे ग्रोथ प्रॉस्पेक्टस चांगले आहेत, त्यामध्ये आपल्याला कंपन्यांचे ताळेबंद पाहत राहायचे, तिमाही निकालांकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला, ज्यांच्यामध्ये EPS ग्रोथ चांगली आहे, अर्निंग पर शेअर, तर त्या कंपन्यांकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि सध्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी अतिशय चांगला काळ आहे. फक्त नवीन येणारे जे इन्व्हेस्टर आहेत त्यांनी मात्र सध्या लार्ज कॅपकडे लक्ष द्यावं आणि जे कोरोनानंतर आलेले आहेत तर ते पहिल्यांदा अशा प्रकारची घसरण मार्केटमध्ये अनुभवत आहेत, तर त्यांनी देखील घाबरायचं कारण नाही. याच्याकडे एक एक्सपिरियन्स म्हणून पाहावं, कारण मार्केटचा हा स्वभाव आहे. तर त्यांनी देखील इन्व्हेस्टेड राहावं, याच्यातून नवीन नवीन गोष्टी शिकाव्यात. त्यांनी देखील त्यांच्या पोर्टफोलिओचं चर्निंग करावं, पोर्टफोलिओमध्ये योग्य ते बदल करावेत. ज्या सेक्टरमध्ये ग्रोथ नाही आहे त्या सेक्टरमधून बाजूला निघावं, कारण मागच्या काही काळामध्ये ज्या सेक्टरमध्ये ग्रोथ नव्हती तर ते सेक्टर देखील वाढलेत, कारण मार्केटमध्ये लिक्विडिटीज इतक्या प्रचंड प्रमाणात होते की सगळेच सेक्टर वाढलेत. त्यामुळं ज्या क्षेत्रामध्ये ग्रोथ नाही आहे तिथून बाजूला यावं आणि ज्या क्षेत्रामध्ये ग्रोथ आहे त्या क्षेत्रामध्ये जावं. आणि नवीन इन्व्हेस्टरला सल्ला आहे की त्यांनी लार्ज कॅपमध्ये राहावं. तर आपण आशावादी राहूयात, मार्केट वाढेल, फक्त आपल्याला पेशन्स, संयमाची गरज आहे. धन्यवाद.